उन्हाळा लागला की कैऱ्या दिसतात आणि कैऱ्या दिसल्या की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तर आज आपण अशाच प्रकारची एक रेसिपी बनवणार आहोत, जी माझ्या आईची रेसिपी आहे आणि ती तुम्हाला आवडेल. चला तर मग आजच्या ह्या टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान ह्या कैऱ्या आहेत, ताज्या या कैऱ्या आहेत. यांना आपल्याला धुवून स्वच्छ वाढून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे आणि याचं अशा प्रकारे नाक काढून आपल्याला याला मधून कापून याच्या तुम्हाला हव्या तशा आकाराच्या फोडी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मोठ्या मोठ्या या फोडी करून घेतलेल्या आहे. आता लुंजी जी आहे ही लुंजी करताना याच्या ज्या फोडी आहेत ह्या अशा मोठ्या छान वाटतात, तर मी म्हणून अशा उभ्या उभ्या फोडी केल्या. तुम्हाला वाटेल तर तुम्ही लहान करू शकता. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मला टाकायचं आहे 2 टेबलस्पून तेल, म्हणजे 2 पळ्या तेल घातलेलं आहे. मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे धणे, 1 चमचे शोप आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जाडसर असं भरड याची काढून घ्यायची आहे. बघितलं तर अशा प्रकारचं हे भरड काढल्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि मेथी दाणा. तर मेथी दाणा मी पिंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला या कैऱ्या घालायच्या आहे आणि याला छान प्रकारे सॉते करून घ्यायचं आहे. आमच्याकडे उन्हाळा लागला की ही जी रेसिपी आहे सर्वात आधी ही रेसिपी आमच्याकडे बनते. आता आपण केलेली जी भरड आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे. यामध्ये मी घालत आहे 1 चमचा तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 चिमूटभर मी यामध्ये हळद घातलेली आहे. याला आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि आता पाणी घालून याला पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला कैरीची कोणती रेसिपी आवडते हे मला नक्की सांगाल आणि तुम्हाला जर कोणत्या प्रकारची कैरीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. तर अशा प्रकारे आपल्याला 5 मिनिट याला वाफ द्यायची आहे. फक्त 5 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी हे जे पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये अर्धा कप गूळ. तर गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी यामध्ये अर्धा कप गूळ घातलेला आहे आणि सोबतच मी थोडी 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे. शिवाय मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता याला आपल्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कैरी थोडीशी कच्ची हवी असेल तर तुम्ही याला फक्त 2 मिनिट गूळ वितळेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर आपलं झाकण ठेवून याला छान प्रकारे शिजवून घ्या. आता शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता लुंजीचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि चटपटीत अशी मसालेदार आपली जी लुंजी आहे ती खायला रेडी आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही हिला खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता लुंजी रेडी आहे. बाकी ती सुंदर हिचं जे टेक्स्चर आहे आणि छान दिसत आहे. ही चवीलाही तितकीच भन्नाट लागते. तर तुम्हाला माझी ही जी रेसिपी आहे ही आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन ज्या रेसिपीज आहेत त्या मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की पहा. शिवाय तुम्हाला माझ्या ज्या रेसिपी आहे त्या कशा वाटतात त्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत एन्जॉय करा ही चटपटीत अशी लुंजी.